366 आमदार, पण आमदार लोगोच्या 2000 गाड्या. नियमांची पायमल्ली की प्रशासनाची ढिलाई? महाराष्ट्रात महाराष्ट्र विधानसभा 288 सदस्य आणि महाराष्ट्र विधान परिषद 78 सदस्य मिळून एकूण 366 विद्यमान आमदार आहेत. शासन नियमांनुसार केवळ विद्यमान आमदारांनाच त्यांच्या शासकीय कामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वतःच्या नावावरील फक्त एकाच मुख्य वाहनावर आमदार असा अधिकृत लोगो म्हणजेच स्टिकर लावण्याची परवानगी आहे. हा लोगो विधानमंडळ सचिवालयाकडून अधिकृतपणे जारी केला जातो. नियम स्पष्ट असताना प्रत्यक्षात मात्र राज्यभर आमदार लोगो लावलेल्या वाहनांची संख्या 2000च्या घरात असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ 366 आमदार असताना हजारो गाड्यांवर हा लोगो कसा, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. याबाबत नियम असे सांगतात, केवळ विद्यमान आमदारांनाच लोगोचा अधिकार आहे, तर फक्त एकाच मुख्य वाहनावर परवानगी असून कुटुंबियांच्या किंवा इतर वाहनांवर मनाई असून अधिकृत जारी केलेलाच लोगो वापरणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक जण बिनधास्तपणे आमदार स्टिकर लावून वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. काही जण टोल वाचवण्यासाठी तर काही जण वाहतूक पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी या लोगोचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून बनावट आमदार लोगो लावून नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांची तपासणी करून अधिकृत परवानगी पत्राची पडताळणी करावी, अन्यथा कायद्याचा धाक फक्त सर्वसामान्यांसाठीच का, असा सवाल उपस्थित होत आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही तर या गैरप्रकारांना अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळत असल्याची भावना बळावू शकते. प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत बनावट आमदार लोगो लावणाऱ्यांचा बंदोबस्त करणे ही काळाची गरज ठरत आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर.